श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचितापणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेनार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विजकोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोणी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी, ऐसे सांगुणी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. एकोणिया वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागुण. शुक्ल पक्षी यशशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागाल हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते कृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माजी, पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी, दर्शन ते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन, मुरगोडी आले धावोन. म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला, त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती,
आम्ही ते जाणतो. यज्ञ समारंभांचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. धूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे किला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.